नमस्कार, अंजली किचनमध्ये आज तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवून दाखवते मस्त असं सुरमई फ्राय। तर त्यासाठी ही मी मस्त ताजी सुरमई आहे। हा अख्खा एक मासा आहे। हा जवळजवळ दीड पावशर ते अर्धा किलोचा मासा असावा हा मासा मला वाटते। ह्याचे मस्त असे पातळ काप करून आणलेले आहेत। त्याला धुवून वगैरे छान आपण ठेवलेला आहे। तर इथं त्यासाठी लागणारे हा घरचा मसाला आहे। हा 4 चमचे मी घेतलेला आहे। इथं लाल कश्मीरी तिखट हे लाल ते आपण इथं 2 चमचे घेतले। 2 चमचे इथं हळद घेतली आपण, जरा हळद थोडी जास्त प्रमाणात घेतली। 1 चमचा इथं गरम मसाला घेतला आहे। 2 चमचे इथं आपण धना पावडर घेतली आहे। चवीनुसार आपल्याला इथं मीठ लागणार आहे। आलं लसूण पेस्ट आपण इथं घेतली आहे। कोथिंबीर, थोडंसं लिंबू घेतलं आहे आपण। त्याच्यासाठी आपण हा रवा घेतलेला आहे आणि तेल। आधी आपण माशांना मस्त सगळं हळद मीठ वगैरे लावून घेऊया। आलं पेस्ट लहान मोठे तुकडे आहेत। तर सगळ्यात आधी ह्याला आपण थोडं लिंबू टाकूया। लिंबू लावल्यानंतर ह्यात आलं लसूण पेस्ट टाकते मी। त्यानंतर टाकूया हळद आणि थोडंसं मीठ। मस्त आता आपण सगळ्या माशांना व्यवस्थित चोळून घेऊया। आता व्यवस्थित आपण मस्त ह्याला आलं लसूण हळद आणि मीठ आणि लिंबू मस्त ह्याला चोळून ठेवलेलं आहे। 5 ते 10 मिनटं आपण ह्याला असंच ठेवून देणार आहे। तोपर्यंत आपण मसाला लागणार आहे तो तयार करून घेऊया। आता इथं घेऊया हा घरचा मसाला बनवलेला आहे तो घेतला आहे मी इथं 2 चमचे। लाल कश्मीरी मिरची घेतली आपण इथं थोडीशी। गरम मसाला घेतला आहे आपण साधारण 1 चमचा। धना पावडर घेतली इथं मी 2 चमचे। थोडंसं यात मीठ टाकते कारण आपण माशांना पहिल्यांदा मीठ लावून घेतलेलं आहे। थोडंसं पाणी ते मी इथं घेतलेलं आहे। मस्त आता हे मसाले आपण छान असे आता थोडी हळद विसरली ती टाकते मी। व्यवस्थित आता हा मसाला आपण एकसारखा असा छान काढून घेतला आहे पाणी टाकून। त्यात टाकते थोडी कोथिंबीर। अशा पद्धतीने हा मसाला आपण माशांना लावण्यासाठी तयार करून ठेवला आहे। बघू शकता जास्त पातळ करायचं नाही, असा घट्टसरच करायचं। आता हे पण आपण बाजूला ठेवूया। आता आपल्याला जो वरचा रव्याचं कोटिंग लागणार आहे त्यासाठी मी इथं 1 वाटीभर रवा घेतलेला आहे। रव्यामध्ये आपण थोडंसं लाल कश्मीरी मिरची टाकते, थोडासा गरम मसाला टाकते, थोडीशी हळद टाकते, थोडंसं अगदी मीठ टाकून घेतलं आहे आपण ह्याच्यामध्ये। मस्त आता हे आपण असं व्यवस्थित कोटिंगला जो रवा लागणार आहे आपल्याला तो तयार करून आपण त्या बाजूला ठेवला आहे। रव्यामध्ये आपण तिखट मीठ वगैरे टाकलं की रव्याची पण टेस्ट छान लागते। त्यासाठी ह्यामध्ये सगळं टाकून घ्यायचं आपण हे व्यवस्थित। तर ह्याला मस्त आपण हळद आलं लसूण पेस्ट मीठ लिंबू लावून ठेवलं। ह्याला 10 मिनटं झालेले आहेत। मसाला आपला तयार झालेला आहे माशांसाठी लावायला आणि कोटिंगसाठी हा रवा आहे तो पण तयार झालेला आहे। आता आपण व्यवस्थित एका माशाला व्यवस्थित मसाला लावून घेऊया। सगळ्या बाजूने व्यवस्थित आपण हा मसाला ह्याला लावून व्यवस्थित आता आपले माशांना आपण इथं छान असा मसाला लावून घेतला आहे। थोडी ह्याला वरतून आपण ही कोथिंबीर पण लावते। आता सगळे आपण माशाचे जे तुकडे होते त्यांना मस्त मसाला लावून घेतलेला आहे छान असा मी। आता इथं आपण हा रवा तयार केलेला आहे। तवा तापायला ठेवला आहे। तवा आपला तापत आलेला आहे। आता ह्यात टाकते मी तेल। तेल आपल्या आवडीप्रमाणे टाकूया।
मस्त असं जरा पांगल घेऊया. थोडा गॅस मी मोठा करते. तवा आपला तापलेलाच आहे छान असं घरात. आता मस्त आपण रव्यामध्ये मासे व्यवस्थित घोळवून घेऊया. मस्त आता सगळे मासे मी इथं रवा लावून टाकलेले आहेत. आता याच्यात ठेवूया आपण थोडंसं तेल. आता तवा व्यवस्थित आपण फिरून घेऊया. व्यवस्थित सगळे मासे आपले छान तळले जातील. आपण थोडं मध्ये जरा मी अजून तेल सोडते. एकदा आपण पलटी मारून घेऊया. व्यवस्थित आपला मासा आतपर्यंत छान शिजला पाहिजे. असा बारीक गॅसवर आपण ह्याला तळून घेणार. आता मस्त आपले मासे फ्राय करून झालेत. बघू शकता तुम्ही छान आपले मासे कडक मस्त झाले. जरा चारी बाजूने तवा फिरवल्यामुळे मस्त शिजलेत मासे. बघू शकता मस्त आपला सुरमई फ्राय तयार झालेला आहे. छान अगदी कुरकुरीत रवा लावला म्हणून आपले मासे तळून निघालेले. थोडीशी मी इथं कोथिंबीर टाकते त्याच्यावर. बघू शकता तुम्ही अगदी कडक झालेत. बघा आवाज पण येतोय मस्त. आजपर्यंत छान आपले मासे शिजून निघालेले आहेत. अशा प्रकारे तुम्ही माशाची रेसिपी घरी करून बघा. आणि माझी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.